नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील ब्लॉग यूट्यूब व फेसबुक या चॅनलवरती। तर आत्ता आपण आहोत वर्डी फाट्यावर आणि आता आपण जातोय चोपडा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले वर्डी या गावी, निमित्त आहे समर्थ सुखनाथ बाबांचा भंडारा। तर चला तर मग वर्डी तालुका चोपडा जिल्हा जळगाव या ठिकाणी। तर मित्रांनो, फायनली आपण वर्डी या गावाला पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर भक्तांची या ठिकाणी गर्दी झालेली आहे आणि काही लोक महाप्रसाद घेऊन येत आहेत, काही लोक महाप्रसाद घेण्यासाठी जात आहेत। आता आपण मंदिराच्या दिशेने आपण जातोय। तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी सुंदरशी मंडपाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। अगोदर आपण मंदिरात जाऊ, दर्शन घेऊन मग नंतर आपण महाप्रसादाचा आनंद घेणार आहोत। या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची दुकानंही लागलेली असतात। तुम्ही पाहू शकता एक यात्रेचं स्वरूप वर्डी या गावी निर्माण झालेलं होतं। सुंदर असं एक आनंददायी वातावरण धुलीवंदनाच्या दिवशी श्री समर्थ सद्गुरू सुखनाथ बाबा दरबार वर्डी या ठिकाणी फायनली आपण आता मंदिराच्या गेटमधून प्रवेश करतोय। तुम्ही पाहू शकता भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी झालेली आहे दर्शन घेण्यासाठी। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता दरबाराचे मठाधिपती दीनानाथ महाराज यांचं दर्शन घेत असताना भाविक आपण पाहू शकतो आशीर्वाद घेताना। दीपनेही आदरणीय दीनानाथ महाराज यांचं दर्शन घेतलं। तुम्ही पाहू शकता मनोज पाटील ब्लॉग या व्हिडिओच्या माध्यमातून।
तर मित्रांनो, दर्शन घेतल्यानंतर आता आपण जातोय महाप्रसाद घेण्यासाठी. चला तर मग आता जाऊया मंडपात वरण बट्टी आणि घोटलेल्या वांग्यांची भाजीचा महाप्रसाद घेण्यासाठी. जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत पंक्ती बसलेल्या आपण पाहतोय व्हिडिओच्या माध्यमातून. आणि सुंदर असं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. सर्व भाविकांना पोट भरून वरण बट्टी आणि घोटलेल्या वांग्यांची भाजीचा महाप्रसाद या ठिकाणी मिळत होता. तुम्ही पाहू शकता. लाखो भाविकांनी महाप्रसादाचा आनंद घेतला. जवळजवळ 12 वाजेपासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत पंक्ती या ठिकाणी सुरू असतात आणि प्रत्येक व्यक्तीला महाप्रसाद हा पोट भरून मिळत असतो. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. फायनली आता माझा मावस भाऊ धनंजय कलालीकर व मला या ठिकाणी जागा मिळाली. आता आम्ही या ठिकाणी पंगतमध्ये महाप्रसाद आता घेतोय. तुम्ही पाहू शकता. विशेष म्हणजे जेवण झाल्यानंतर हात धुण्याची ही या ठिकाणी सुंदर अशी व्यवस्था नळाच्या माध्यमातून करण्यात आलेली होती. मित्रांनो, यावर्षी 190 क्विंटल गहू दळून बट्टी तयार करण्यात आलेली होती. तुम्ही पाहू शकता. गरम गरम बट्टी या ठिकाणी लोकांना दिली जाते. आणि थँक्यू सर. तुम्ही नॅचरल
सुखनाथ बाबा की जय. तर मित्रांनो, मी मनोज पाटील ब्लॉग यूट्यूब व फेसबुकच्या माध्यमातून हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तसेच मनोज पाटील फेसबुक या चॅनलला फॉलो करा ही नम्र विनंती. धन्यवाद. नंतर चोपड्याला जात असताना मी वर्डी फाट्यावर थंडगार असा उसाचा रस घेतला. तुम्ही पाहू शकता धनंजय कलालीकर माझा मावस भाऊ या ठिकाणी मला रस देताना. दीप. थँक्यू फॉर वॉचिंग.